राज्यातील पेन्शनधारकांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। 8वा वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन आता किती वाढणार आहे। तसेच तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा पगार आता किती वाढणार आहे। तसेच मित्रांनो, कोणत्या तारखेपासून तुम्हाला 8वा वेतन आयोग सुरू होणार आहे याची सविस्तर अपडेट काय आल्या बघा व्हिडिओमध्ये। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा सरकारी पेन्शन घेत असाल, मग ती केंद्र शासनाची असेल किंवा राज्य शासनाची असेल, तर तुमच्यासाठी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार आता तुमची किती पेन्शन वाढणार आहे व तुम्ही सरकारी कर्मचारी असाल, मग ती केंद्राचा असेल किंवा राज्याचा असेल, तर तुमचा किती पगार वाढणार आहे आणि 8वा वेतन आयोग लागण्याची फिक्स तारीख कोणती असणार आहे याबद्दलचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे पेन्शनधारकांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। देशातील 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे। कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ होण्याची शक्यता आहे। यामध्ये जे कोणी सरकारी पेन्शन घेत असतील त्यांची पण पेन्शन वाढवून दिली जाणार आहे। तसेच सरकार 8वा वेतन आयोग स्थापन करण्याच्या तयारीला आता लागला आहे। हा 8वा वेतन आयोग फिक्स कोणत्या तारखेपासून लागणार आहे आणि कोणाचा किती पगार वाढणार आहे आणि कोणत्या पेन्शनधारकांची किती पेन्शन वाढणार आहे ही महत्त्वाची माहिती आता या व्हिडिओमध्ये आलेली आहे। त्यामुळे लक्षपूर्वक बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल किंवा तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बघा। गेल्या काही दिवसापासून सातत्याने 8वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी केली आहे। गेल्या काही महिन्याखाली आता तुम्ही सरकारी कर्मचारी महासंघाचे तुम्हाला माहित असतील सरचिटणीस शिवगोपाल मिश्रा यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी 8व्या वेतन आयोगाच्या मागणीबाबत कॅबिनेट सचिवांना पत्र तशा प्रकारचे लिहिले आहे। याशिवाय अनेक सरकारी कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे वारंवार 8व्या वेतन आयोगाची मागणी लावून धरली आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आता बघा, 8व्या वेतनानुसार तुम्हाला आता किती पगार वाढणार आहे, तसेच तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्ही पेन्शन तुमची किती वाढवून मिळणार आहे याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ काय बघा। राज्य कर्मचाऱ्यांना आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना 2016 मध्ये 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे। 7वा वेतन आयोगामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि महागाई भत्ता मिळत आहे। जेव्हा केव्हा महागाई भत्ता हा 50% पुढे जाईल त्यावेळेस नवीन वेतन आयोग गठीत करण्यात यावा अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्र कर्मचारी आणि पेन्शनधारक बऱ्याच वर्षापासून करत होते। तसेच मित्रांनो, यामध्ये अनेक पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये पण अडचण दिवसेंदिवस वाढत होत आहे। त्यामुळे आता सर्व स्तरातून 8वा वेतन आयोग आता लागू करावा अशी मागणी जोर धरत आहे। त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे समजणार आहे की 8वा वेतन लागू झाल्यानंतर कधी लागू होणार आहे आणि याबद्दल तुम्हाला किती पगार वाढणार आहे, किती पेन्शन वाढणार आहे बघा। त्यामुळेच 8वा वेतन आयोग या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे। कारण की महागाई भत्ता आता 50% पेक्षा जास्त झालेला आहे। आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2025 पासून 50% दराने महागाई भत्ता मिळणार आहे आणि पुढील 2 ते 3 महिन्यात या वेतनामध्ये भत्ता दिला जाणार आहे। आता 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे। यामध्ये पेन्शनधारकांसाठी आणि केंद्र व राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी असणार आहे बघा। 8व्या वेतनासंबंधित तुम्हाला मोठी बातमी कोणती असणार आहे बघा। आणि तुमच्या 8व्या वेतनानुसार तुमचा सरकारी कर्मचारी जर तुम्ही असाल तर तुमचा पगार किती होणार आहे आणि तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुमची पेन्शन कितीने वाढणार आहे आणि 8वा वेतन आयोग कोणत्या तारखेपासून फिक्स लागणार आहे याची डेट काय आहे, तारीख काय आहे हे सविस्तर तुम्हाला सांगतो बघा। 8वा वेतन आयोग कधी लागणार, यामध्ये राज्य शासनाचे कर्मचारी असेल किंवा केंद्र शासनाचे कर्मचारी असेल तसेच पेन्शनधारक असतील, यांना आता महत्त्वाची बातमी TV9 मराठीच्या माध्यमातून समोर आली आहे। ज्यामध्ये देशातील शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या 7वा वेतन आयोग मिळत आहे। तसेच लवकरच 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। तो कधी लागू होणार आहे आणि यामधून तुमची पेन्शन किती वाढणार आहे याची सविस्तर बातमी बघा काय आल्या। केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। 7वा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आला होता। यामुळे 8वा वेतन आयोगाची शिफारस आता लवकरच लागू होणार आहे। आता मोदी सरकारकडून 8वा वेतन आयोग या संदर्भात
महत्त्वाची बैठक घेतली जात आहे। याबाबत आता सरकारी पातळीवर हालचाली सुद्धा वेगवान सुरू झाल्या आहेत असं या बातमीमध्ये नमूद करण्यात आले। त्यामुळे बघा, आता तुम्ही पेन्शन घेत असाल किंवा राज्य किंवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमची पेन्शन आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे बघा। त्यामुळे अनेक कर्मचारी असतील किंवा पेन्शनधारक असतील तर त्यांचे डोळेही येणाऱ्या 2025च्या अर्थसंकल्पाकडे लागले आहेत। येणाऱ्या जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। त्यामुळे हे 8वा वेतन आयोगाच्या हालचालीला सध्याला सुरुवात झाली आहे अशी माहिती आता समोर येत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नॅशनल काउन्सिलचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी म्हटलं आहे की आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे, त्यात 8वा वेतन आयोगाचे गठन करण्याची मागणी केली आहे। बघा, शिवगोपाल जे मिश्रा आहेत ते कोणते सचिव आहेत ते तुम्हाला माहित असेल, गव्हर्नमेंट एम्प्लॉईज नॅशनल काउन्सिल सचिव आहेत। त्यांनी एक पत्र लिहिलंय, 8वा वेतन आयोगाची लवकरात लवकर मागणी केली आहे। बघा, ही मागणीमध्ये काय म्हणलंय, केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे। नव्या सरकारकडून नागरिकांच्या नव्या अपेक्षा असतील। दरम्यान 8व्या वेतन आयोगाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आता समोर येते। लोकसभा निवडणूक निकालानंतर कर्मचाऱ्यांप्रती आता सरकारचा मूड बदलल्याचे बोलले जात आहे। बघा, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा भाजपचे सरकार आलंय, त्यामुळे आता लवकरच 8वा वेतन आयोगाचे तुम्हाला किती पैसे वाढणार आणि कधीपासून 8वा वेतन आयोग लागू होणार, बघा याबद्दल सविस्तर अपडेट काय आल्या। नवीन सरकार 8व्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करू शकते अशी माहिती आता सूत्रांकडून देण्यात आली। असे असले तरी ही चर्चा कधी होईल हे सांगता येत नाही, पण लवकरच यावर विचार केला जाण्याची शक्यता आहे। पुढच्या वर्षापर्यंत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते असे सुद्धा सूत्रांकडून म्हणले आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2026 पर्यंत 8वा वेतन आयोग लागू शकतो। असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ पाहायला मिळेल। 7व्या वेतन आयोगाच्या तुलनेत 8व्या वेतन आयोगात अनेक बदल होण्याची शक्यता आहे। यामध्ये फिटमेंट फॅक्टर असा गुणांक आहे ज्याच्या माध्यमातून पगार आणि पेन्शनमध्ये संशोधन केले जाते। बघा, आता तुम्हाला 8व्या वेतन आयोगानुसार तुमची पेन्शन पगार जे काय असेल ते किती वाढणार आहे बघा। 7व्या वेतन आयोगाने 2.57च्या फिटमेंट फॅक्टरचा सल्ला दिला होता, ज्यामुळे किमान पगार 7,000 रुपये वाढून 17,990 झाला होता। आता 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.86 म्हणजे 2.86 ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे। ही मागणी मान्य झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 51,451 पर्यंत होऊ शकतो। वाढती महागाई पाहता ही वाढ महत्त्वाची असल्याचे म्हणले जात आहे। असे असले तरी अशाही काही अफवा आहेत की किमान वेतन 34,000 ते 35,000 पर्यंत असू शकते। बघा मित्रांनो, सरकारी कर्मचारी असाल, पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे की आता तुम्हाला 34,000 वरून तुम्हाला 35,000 पर्यंत हे तुमची पेन्शन वाढू शकते। त्यामुळे सर्व स्तरातून दिलासादायक बातमी आहे। बघा, केंद्र सरकारकडून आतापर्यंत 8व्या वेतन आयोगासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही। 2026 मध्ये यासाठी समिती बनेल। तुम्हाला 2016ला 7वा वेतन आयोग लागू होता, त्यानंतर बरोबर 10 वर्ष म्हणजे जानेवारी 2026 मध्ये यासाठी समिती बनेल अशी शक्यता आता व्यक्त केली जात आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पेन्शनर्स या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत। वाढती महागाई आणि आयुष्याचा खर्च पाहता सरकार वेळेत न्यायसंगत निर्णय घेईल अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे। बघा, आता 8वा वेतन आयोगाचा लाभ 49 लाख सरकारी कर्मचारी आणि 68 लाख पेन्शन केंद्रीय पेन्शनधारकांना होणार आहे। म्हणजेच एकूण 1 कोटीपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ आता होणार आहे। आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी 2024च्या तर त्यांचा अर्थसंकल्प जाहीर केला होता, तेव्हा याबद्दल काहीच त्यांनी 8वा वेतन आयोगाबद्दल सांगितलं नाही। सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना अपेक्षा होती की 8वा वेतन आयोगाची घोषणा करावी, पण तेव्हा झालेली नाही। आता होण्याची म्हणजे 2025चा अर्थसंकल्प जो आहे त्यामध्ये होण्याची शक्यता आहे, परंतु येणाऱ्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनी 8वा वेतन आयोगाचे गठन करण्याची मागणी केली आहे। यासाठी कर्मचाऱ्यांनी कामगारांसाठी प्रस्ताव सुद्धा तयार केला असल्याचे या बातमीमध्ये नमूद करण्यात आले आहे।
8वा वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर बेसिक वेतन करण्याचं सूत्र वाढवून हे केलं आहे असं सुद्धा यामध्ये म्हटलं आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। निश्चितच 8वा वेतन आयोगाच्या हालचालींना सुरुवात झाली आहे। बघा, तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचारी यांच्यामध्ये तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजलं असेल की किती वाढ होणार आहे। मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोज अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।